वाचले, घरी सुखरूप पोहोचले मी. आज जर मी यांना सापडले असते तर मी पूर्ती फसले असते. आज थोडक्यात वाचले, पण परत अशी चूक करून चालणार नाही. मला सावध राहावं लागेल. काय बोलताय साहेब? अहो, लोकशाहीच्या चौथ्या खांबावर संशय घेताय तुम्ही. अहो साहेब, मला कुणावर जळायला लावलं का नाही तरी मला जळता येत नाही, आणि तुम्ही म्हणताय पोलीस स्टेशन. लोकशाहीचा चौथा खांब, सांग, लोकांच्या वोटांचे ठसे घेतल्यावर गावामध्ये काय चर्चा होते? जाऊ द्या ना साहेब, तुम्हाला नाही ऐकवणार. नाही, मी माझ्या मनाची तयारी करतो. सांगा ना. येडे आहे का तुम्ही? डोक्यावर पडले काय? डोकं बिकं फिरले काय तुमचं? तुम्हाला नाही काम धंदा? त्या गावाला लावलाय धंद्याला. अशी गावातली लोक म्हणतच साहेब. कोण कोण? लाज वाटते का तुला? दुश्मन का मित्र आहे माझा? ग बसतो का? तुझ्या दुकानावरले लोक येतात ना, त्यापैकी कोण संशयास्पद वाटलं का तुला? कोणी काय बोलताना ऐकलंस का? नाही, मी आपलं कात्री घेऊन थांब, तू सांग. ऐकत नाही काय? मी काय सांगू आता, मला फक्त एवढंच वाटतंय की हे गावातलं कोणाचं काम नाही साहेब. म्हणजे हे ना नक्की बाहेरचा माणूस आहे. लिहून घ्या तुम्ही. पोलीस आहेस तू? जज आहेस तू? तू ठरवतो कोण बाहेरचा कोण आतला ते. गोपाळ तुम्हा सगळ्यांचा मित्र आहे, त्याच्याबद्दल काही माहिती? गोपाळ कुठे आहे? असेल की वाड्यावर. गोपाळ काल रात्रीपासून गायब आहे. त्यानं पोलीस स्टेशनला आग लावली आणि पळून गेला. तो हळू, पोलीस स्टेशन आहे. साहेब, अहो असं काय पण काय बोलताय? गोपाळ असं करूच शकत नाही. अहो साहेब, तसं काय असतं तर गावातल्या माणसाला त्यांनी कशाला टच द्यायला लावलं असतं? आणि गोपाळच्या सांगण्यावरच गावकऱ्यांनी ठसे दिले ना साहेब. हो, पण ज्यांनी ठसे दिले ते सगळे गावातच आहेत. हा तुमचा गोपाळ नावाचा टेलर गायब आहे. तर तुमचा जवळचा चांगला मित्र आहे. माझ्यासमोर त्याला आणून उभं करा, शोधा त्याला. तुमच्याकडे फक्त आजचा दिवस आहे. आम्ही शोधतो. चला चला चला. अच्छा की कॅमेरा घे. हो साहेब. मला जे दिसतंय ना ते मी बोलणार. तुम्हाला डोळा असून दिसना झालं या. तो भामटा आल्यापासून ही सगळं घडतंय. कळतंय का? ह्याच्या आधी कधी खून पडत होता का माणसं गायब होत होते का? केलं का विचार तुम्ही कधी? जमानच तसा आहे. त्याला गोपाळ तरी काय करणार? उगाच समजायचं खापर ना त्याच्या डोक्यावर फोडू नका तुम्ही. लाले, पत्ता लागला का ग गोपाळचा कुठं? नाही ना आत्याबाई, सगळीकडे हुडकलं पण कुठंच नाही गावलंय. मला पण आता यांची काळजी वाटायला लागली. हे ठीक तर असतील ना? यांना काही झालं तर नसेल ना? अरे तो पळून गेलाय, मी आला नाहीये. उगाच गळ काढू नका. आणि तो काय बारकाय होय हरवायला? चांगला जाणता गडी आहे तो. जेव्हा त्याला वाटल तेव्हा तो येईल परत. असेल इथंच कुठंतरी. काय माहिती इथंच आहे कुठं का पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलाय ते. म्हणजे काल रात्रीपासून गोपाळ गायब आहे. ती जामकर जी म्हणत होतं ती खरं नसेल कशावरून. आजकाल माणसांचा काय भरोसा द्यायचा? काय माहिती पोलीस स्टेशनला आग लावून गोपाळ पळूनच गेला असेल तर. बास बास. आता परत जर जीप टाळायला लावली आणि ह्यांच्याबद्दल वाईट साईट बोलला, नको ते आरोप केले ना, तर तुम्ही हाय आणि मी हाय. तुम्हालाच परत जेलची हवा खायला पाठवी ना. असा बंदोबस्त करीन का आयुष्यभर जेलमधनं बाहेर पडणार नाही. जाग काय करायचं ते कर. मी नाही घाबरत तुला. तसं बी आहे ना, तुझा नवरा पळपुटाच आहे. लहानपणी बापाचा राग सहन झाला नाही म्हणून पळाला, पण आता
कशाला तरी घाबरून पळालाच ते. तर तुमचा लेख शूरवीरच आहे ना. स्वतःच्या बायकोचा जीव पण वाचवता आला नाही त्याला. लाले, माझ्या सुद्याबद्दल काही बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवते. माझ्या नवऱ्याबद्दल पण बोलायचं नाही, मी पण आधीच सांगून ठेवते. आणि तो नकली गोपाळ भामटा हे मी आधीपासूनच सांगते. ए सगळे शांत बसा, हे आधीच सांगतोय तुम्हाला मी. हा ए त्याला आजवा. की मॅक आणि त्याच्या बायकोची फाईल वाचली नशिबान होता. हे गेलं असतं तर गडबड झाली असती.